महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे आणि सोबत गॅस कनेक्शनचे 830 रुपये देखील बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे। अतिशय महत्त्वाची माहिती, आजपासून याची सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत बहिणींना 13 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहे। आता 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आजपासून याची सुरुवात झालेली आहे। उद्या परवा 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमा होतील 36 जिल्ह्यांमध्ये। आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे। आनंदाची बातमी आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोबत तुम्हाला गॅस कनेक्शनचे देखील पैसे जमा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे, जिल्ह्यांची नावे सांगतो आणि चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे लाडक्या बहिणींची। ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन चौकशी सुरू करताय। चौकशी दरम्यान जर त्यांना आढळून आलं 5 प्रकारे चौकशी होणार आहे। या चौकशीमध्ये एकही वस्तू तुमच्या घरात असेल, एकही कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर कायमस्वरूपी तुमची लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार आहे। राज्य शासनाने मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्य शासनाचा हा निर्णय, याला कुठल्याही प्रकारची पाबंदी नाही। अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन एक चौकशी करणार आहे। या चौकशी दरम्यान जर त्यांना काही आढळून आलं तर तुमचा लाभ कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे। सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो चौकशी कशा प्रकारे होणार आहे, त्यानंतर मी तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे। 12 जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे। पण सर्वात अगोदर जी महत्त्वाची माहिती आहे की अंगणवाडीच्या सेविका काय काय वस्तू चेक करणार आहे आणि त्यांना जर आढळून आलं काय अपात्र करतील का पात्र करतील, किती बहिणींना लाभ दिला एका कुटुंबामध्ये, काही बहिणींना एका कुटुंबामध्ये 2 बहिणींना लाभ दिलेला आहे तर काही कुटुंबामध्ये एका बहिणींना 3 बहिणींना लाभ दिलेला आहे। तर यामध्ये काय चर्चा झालेली आहे, कोणाला 3 बहिणींना एका कुटुंबामध्ये, कोणत्या बहिणींना 2 बहिणींना लाभ मिळतोय, ही चर्चा पूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलोय, म्हणून व्हिडिओला आताच्या आता लाईक करून टाका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करूया। सर्वात अगोदर आपण पाहूया की अंगणवाडीच्या सेविका कशा प्रकारे चेकिंग करणार आहे। आता ही जी चेकिंग होणार आहे म्हणजे जी चौकशी आता होणार आहे, ही 5 टप्प्यामध्ये तुमची चौकशी होणार आहे। 5 टप्प्यामध्ये आता अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येतील आणि या 5 वस्तू तुमच्या घरात जर असतील तर तुम्हाला तात्काळ योजनेपासून काढलं जाईल। आणि मी यासोबतच तुम्हाला आता ज्या सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की यवतमाळ जिल्ह्यातून ही बातमी आलेली आहे की यवतमाळमध्ये अंगणवाडीच्या सेविका घरोघरी जाऊन हे सर्व काही चेकिंग करताय आणि चेकिंग दरम्यान घरामध्ये ज्या महिला आहेत, ज्या 3 महिला असतील त्यापैकी 2 महिलांना लाभ दिला जातोय, 1 महिलांना या योजनेपासून काढलं जात आहे। तुम्ही आताच ऐकलं असेल। आणि याचं मागचं कारण म्हणजे राज्य सरकारने लावलेले 5 नियम। कारण भरपूर बहिणींनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे की 5 नियम सरकारने जे लावले आहेत त्या नियमांमध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींना या योजनेचा लाभ पुढील 5 वर्षापर्यंत सुरू राहील, अन्यथा त्यांचा लाभ बंद होणार आहे। आणि राज्य सरकारने हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की आम्ही जोर जबरदस्तीने योजनेपासून तुम्हाला काढत नाहीये, पण राज्य शासनाने जे नियम ठेवण्यात आले आहेत त्या नियमांमध्ये ज्या बहिणी असतील त्यांनीच फॉर्म भरावा असं आम्ही आवाहन सुद्धा केलं होतं। तर यामध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल। आता महत्त्वाची माहिती आपण पाहूया, कोणकोणत्या बहिणींना लाभ दिला जातोय, कोणत्या बहिणींना योजनेपासून काढण्यात येणार आहे आणि पहिली जी चौकशी होणार आहे ती कशा पद्धतीने होणार। आता पहा, पहिली जी चौकशी होणार आहे ते तुमच्या घरी किंवा तुमच्या गावात म्हणजे तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबाच्या नावावर 4 चाकी वाहन नकोय। बघा, ही पहिली चौकशी अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन सर्वात प्रथम काय चेक करणार आहे की तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन तर नाही ना, ते कोणाचंही नावावर असू द्या। तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे पण तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणाकडे 4 चाकी वाहन असेल तर तुमचा लाभ तात्काळ ऑनलाईन पद्धतीने रद्द करण्यात येणार आहे। त्यांना ती परवानगी देण्यात आलेली आहे। असं नाही की जोर जबरदस्तीने जर त्यांना आढळून आलं की तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे तर तुमचं तात्काळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज रद्द करण्यात येणार आहे। एवढी जबाबदारी अंगणवाडीच्या सेविकांना देण्यात आलेली आहे। तुम्ही आताच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की लाडक्या बहिणी घरोघरी जात आहेत आणि ज्या बहिणींना लाभ दिला जातोय त्यापैकी आता त्यांचा अर्ज जर रद्द करताय तर ते अंगणवाडीच्या सेविकांना प्रश्न करताय की तुम्ही कोण होता आमचा अर्ज रद्द करणारे, कारण आम्हाला पैसे जे येत आहे ते वरून येत आहे, राज्य सरकार देतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथदादा शिंदे, अजितदादा पवार आमचे भाऊ आहे, ते भाऊ आम्हाला पैसे देत आहेत, तुम्ही कोण आहे आमचा लाभ बंद करणार आहे, असं त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला आहे। हे मोठी चर्चा झालेली आहे। पण
जे नियम आहे ते नियम आहे आणि ते पाळणं गरजेचं आहे. ज्या नियमांमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. आणि पहिली चौकशी म्हणजे 4 चाकी वाहन आहे का. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्या नावात 4 चाकी वाहन आहे का आणि यापासून तुम्ही कसं वाचू शकता ते सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, ही पहिली चौकशी होणार आहे अशा पद्धतीने. आता महत्वाची माहिती पाहूया. पहिली जी चौकशी होणार ते 4 चाकी वाहन. आता दुसरी जी चौकशी होणार आहे लक्षात पूर्वक घ्या, टोटल 5 चौकशा होणार आहे. त्यापैकी पहिली चौकशी गाडी आहे आणि दुसरी चौकशी जी होणार आहे, दुसरी चौकशी म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी आहे का. बघा चौकशी कशी होणार आहे, प्रॉपर्टी आहे का, जसे की शेती असू द्या, प्लॉट असो, तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचे जागा असू द्या. राज्य सरकारने ज्यावेळेस योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यावेळेस राज्य सरकारने गोरगरीब महिलांना आर्थिक मदत म्हणून आम्ही योजना सुरू करत आहोत. तर यासाठी ज्या बहिणींच्या नावावर प्रॉपर्टी असेल, कुटुंबाच्या नावावर नाही, पण ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्या बहिणींच्या नावावर प्रॉपर्टी नकोय, शेती तर नकोय आणि कुठल्याही प्रकारचं घर सुद्धा नकोय आणि प्रॉपर्टी कुठलीही नकोय. जर समजा आता तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तुमच्या नावावर शेती आहे, तर अंगणवाडीच्या सेविकांना कसं करणार आहे तुमच्या नावावर शेती आहे. बघा सर्व डाटा त्यांना ऑनलाईन पद्धतीने आहे. त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, अँड्रॉइड फोन आहे. त्या फोनच्या माध्यमातून तुमचा आधार कार्ड नंबर जसं त्या फोनमध्ये ऍप्लिकेशन मध्ये टाकलं की तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, तुमच्या नावावर कुठली गाडी वगैरे आहे का, सर्व काही त्यांना डिटेल कडून जाणार आहे आणि ते डिटेल पाहून तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. जर प्रॉपर्टी असेल तर. नसेल तर घाबरायचं काही गरज नाही, बिंदास राहायचं. ही चौकशी असतं, व्हेरिफिकेशन असतं. व्हेरिफिकेशन करण्यासाठी अंगणवाडीच्या सेविका येणार आहे. जर प्रॉपर्टी असेल तर त्यासाठी पण कसं वाचू शकतात ते सुद्धा माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे. ठीक आहे, तर दुसरी चौकशी अशा पद्धतीने होणार आहे. आता महत्वाची माहिती पाहूया. तिसरी जी चौकशी होणार आहे ते म्हणजे तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर तर नाही ना. बघा जर तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर लागलं असेल, आता जरी कोणी लागलं असेल, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली त्यावेळेस योजनामध्ये सरकारी नोकरीवर कोणीच नकोय, कारण राज्य सरकारची योजना आहे आणि यामध्ये राज्य सरकारची योजनामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नकोय त्यांना याचा लाभ दिला जाईल. आणि जर कदाचित आता कोणी सरकारी नोकरीवर लागलं असेल तरी सुद्धा तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम, जेवढे पण आम्ही नियम काढले आहेत ते नियमांमध्ये अंमलबजावणी झालीच पाहिजे, कारण भरपूर अशा बहिणी आहेत त्यांना लाभ मिळतोय पण गोरगरीब महिलांना मिळत नाही. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, ज्यांच्या कोणी सरकारी नोकरी आहे त्यांना लाभ मिळतोय पण गोरगरीब महिलांना लाभ मिळत नाही. म्हणून त्यांचा अर्ज तात्काळ रद्द करा असं महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे. आता जर कोणी तुम्ही सरकारी नोकरीवर लागलं असेल तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घरामध्ये, तरी सुद्धा तुमचा लाभ बंद करण्यात येणार आहे. ही तिसरी चौकशी होणार आहे. आता चौथी जी चौकशी होणार आहे बहिणींची, ती आता म्हणजे तुम्ही जो ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि या फॉर्म भरत असताना बघा फॉर्म भरला आहे तर त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमच्या नावावर प्रॉपर्टी, 4 चाकी वाहन आणि सरकारी नोकरीवर हे तर चेकिंग होणारच आहे, पण त्यासोबतच त्यावेळेस एक मोठा निर्णय घेण्यात आला होता की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस वयाची मर्यादा ठेवण्यात आली होती. म्हणजे 21 वर्षापेक्षा पुढे आणि 65 वर्षापेक्षा खाली ज्या असतील त्या बहिणींना लाभ दिला जाणार आहे. या दरम्यान जर तुम्ही असाल तर तुम्हाला घाबरायचं गरज नाही. आणि जवळपास 1 वर्ष पूर्ण झालेला आहे या योजनेमध्ये. आता ज्या बहिणींचं वय 64 वर्ष असेल त्यांचं वय आता 65 वर्ष झालं असेल त्यांचा सुद्धा लाभ आता बंद होणार आहे. म्हणजे तुम्हाला आता त्यांचा लाभ सुद्धा बंद होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही हयातीला आहात की नाही, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात तर तुम्ही हयातीला आहात की नाही. जर तुम्ही हयातीला असाल तर तुम्हाला हयातीचं प्रमाणपत्र सुद्धा द्यावं लागेल, पण याची गरज नाही. तुम्हाला फक्त अंगणवाडीच्या सेविका येतील आणि ते स्वतः व्हेरिफिकेशन करणार आहे की ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्या स्वतः आता आहेत की नाही. म्हणजे स्वतः त्या बहिणींची चौकशी होणार आहे, त्या बहिणी आता हयातीला आहेत की नाही ते चेक करणारे अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे, कारण क्रॉस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. तर अशा बहिणींचा लाभ बंद करण्यासाठी, अशा बहिणींची चौकशी करण्यासाठी हयाती तुमची असणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही स्वतः तिथं असणे गरजेचं आहे ज्यावेळेस अंगणवाडीच्या सेविका चौकशीला येतील. अशा प्रकारे ही चौकशी होणार आहे. आणि शेवटची जी चौकशी होणार आहे म्हणजे 5वी चौकशी, ती होणार आहे तुमच्या नावावर किती महिलांनी फॉर्म भरलेला आहे. बघा तुमच्या कुटुंबामध्ये किती महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि महिलांनीच फॉर्म भरलेला आहे का कोणी पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेला आहे हे सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. कारण भरपूर अशा आपल्याला
हे समजतंय की लाडकी बहीण योजनेसाठी पुरुषांनी फॉर्म भरलेला आहे आणि पुरुषांनी महिलांच्या नावावर पैसे त्यांच्या बँक अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहे। अशा भरपूर घटना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हे सुद्धा चेक होणार आहे अंगणवाडीच्या सेविकाच्या माध्यमातून। अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन चेक करणार आहे की तुम्ही फॉर्म भरलाय, तुम्ही स्वतः ज्यावेळेस फॉर्म भरलेला आहे तर तुम्ही स्वतः महिला आहात की पुरुष आहात, पुरुषांनी सुद्धा महिलांच्या नावावर फॉर्म भरलेला आहे हे चेक होणार आहे। आणि तुम्ही एका कुटुंबामध्ये किती महिला आहात, 3 महिलांना लाभ दिलेला नाही, फक्त 2च महिलांना लाभ दिलेला आहे। 2 पेक्षा जास्त महिला असतील तर त्यापैकी सर्वांचा लाभ बंद होईल, फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे। अशा प्रकारे अंगणवाडीच्या सेविकांना जबाबदारी देण्यात आलेली आहे। असे महत्त्वाचे 5 नियम ठेवण्यात आलेले आहेत। यापैकी एकही नियमांमध्ये तुम्ही बसत नसाल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे। अखेर प्रतीक्षा संपली, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले आज। आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे। आता कोणकोणते ते जिल्हे आहेत त्यात पैसे वाटप झाले। सर्वात अगोदर तुम्हाला जिल्हे दाखवतो की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि इथं बघू शकता तुम्ही आता 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। त्यापैकी म्हणजे पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ। जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला पैसे सुद्धा भेटले असतील। तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तुम्हाला पैसे आले असतील आणि किती पैसे भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटला सांगू शकता। मी तर तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला आतापर्यंत 2100 देण्यात आलाय की 4200 रुपये देण्यात आलाय, त्यावर सूत्राने एक मोठी माहिती दिलेली आहे। ती माहिती सुद्धा तुम्हाला दाखवतो, तो आर्टिकल सुद्धा तुम्हाला दाखवतो कोणाला 4000 भेटले आणि कोणाला 2100 भेटलेले आहेत। म्हणजे 4200 आणि 2100 यामध्ये कोणाला भेटले ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आता सातारा जिल्ह्यात जरी राहत असाल तरी सुद्धा पैसे भेटले आणि अमरावती जिल्ह्यात जरी राहत असाल सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। आणि या जिल्ह्यांपैकी सर्वात मेन म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात सर्वात अगोदर पैसे वाटप झालेले आहे। आता या जिल्ह्यांमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगून देतो की या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल म्हणजे सर्वांना सरसकट पैसे दिले जाणार आहे। आणि आता 4200 रुपये जमा झाले। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, 4200 रुपये जमा झाले महिलांना आणि काही महिलांना फक्त 2100 रुपये आलेले आहेत। बघा ही सर्वात मोठी बातमी आहे की महिलांना 4200 रुपये कोणाला भेटले आणि कोणाला 2100 रुपये मिळाले आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही हे काम केलं असेल तर तुम्हाला 4200 रुपये भेटले असतील किंवा 4200 रुपये मिळणार आहे। आता ते कोणतं काम केलं आहे, कोणाला हे पैसे भेटले, आता तुम्हाला कसं 2100 भेटले, बाकींना कसं 4200 रुपये भेटले, त्यावर पण मोठं आर्टिकल आलेलं आहे। सर्वात अगोदर आपण बघूया की त्या 15 जिल्ह्यांपैकी जळगावला जरी तुम्ही राहत असाल, जळगाव जिल्ह्यावाल्यांसाठी पण आनंदाची बातमी, जळगावला सुद्धा पैसे वाटप झाले, नाशिक वाल्यांसाठी पण आणि संभाजीनगर वाल्यांसाठी पण। आता हे जे तुम्हाला जिल्हा दाखवतो यापैकी तुम्ही राहत असाल तर तुम्ही आतापर्यंत कमेंट केलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्ही या जिल्ह्यात राहतो। पूर्ण जिल्हा तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप झाले। आणि सर्वात अगोदर एक मोठी अनाउन्समेंट सुद्धा झालेली आहे। ती अनाउन्समेंट ऑलरेडी त्यांनी करून दिली आहे, फक्त त्याला मान्यता नव्हती, आता मान्यता सुद्धा भेटलेली आहे। ती म्हणजे सर्वात मेन म्हणजे पीठाची गिरणी वाटप होणार, याला पूर्णपणे मंजुरी झालेली आहे। सर्व महिलांना पीठाची गिरणी वाटप होणारच आहे, यावर मंजुरी झालेली आहे। आता एक केंद्राकडून वरून ऑर्डर आलेला आहे। बघा केंद्र शासनाने मंजूर करून टाकलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही पीठाची गिरणी वाटप करायची। आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे। सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो यावर एक आर्टिकल आला आहे, तो आर्टिकल सुद्धा तुम्हाला दाखवतो की पीठाची गिरणी कोणाला मिळणार आहे कोणाला मिळणार नाही ते सुद्धा डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आणि दुसरं म्हणजे शिलाई मशीनसाठी तुम्हाला थोडी वाट पाहावं लागेल, कारण की आता ऑलरेडी शिलाई मशीन त्यांनी चालू केलं होतं पण आता मंजुरी फक्त पीठाची गिरणीसाठीच भेटलेली आहे। पीठाची गिरणी कोणाला मिळणार आहे, ज्या महिलांनी पीठाची गिरणीसाठी फॉर्म भरला असेल त्यांना देण्यात येणार आहे आणि पोर्टल सुद्धा ओपन करण्यात येणार आहे। जसं तुम्हाला घर किट भेटते म्हणजे भांड्याची एक किट भेटत होती तसंच आता पीठाची गिरणी घरोघरी भेटणार आहे। त्यासाठी तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहे, कसं काय जोडायचं पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो। आणि सर्वात अगोदर मी तुम्हाला ते जिल्हे दाखवतो आणि मग तुम्हाला पीठाची गिरणीसाठी कसं फॉर्म भरायचा आणि कसं याचा लाभ भेटेल ते पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। पण ऑलरेडी मी तुम्हाला सर्वात अगोदर जिल्हा दाखवून देतो रत्नागिरी। आता रत्नागिरीत जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी पण आणि धुळेवाल्यांसाठी पण आणि रायगडवाल्यांसाठी पण यासाठी पण आनंदाची बातमी। या 15 जिल्ह्यांपैकी 9 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही आता राहत असाल तर तुम्ही आताच्या आता कमेंट करून द्या। आता रायगडला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे बघा।
आणि मुंबईवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। मुंबईला जरी राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे भेटले असतील, नंदुरबारवाल्यांसाठी पण पैसे भेटले असतील आणि बीडवाल्यांसाठी पण पैसे भेटलेले आहे। उर्वरित जिल्हे बघण्या अगोदर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आताच्या आता व्हिडिओला लाईक करून टाका। या कॉर्नरला बटन असतं, लाईक करून टाका। असं नवनवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आता पिठाची गिरणी कोणाला मिळणार आहे हे सर्वात अगोदर आपण बघूया। पिठाची गिरणी कोणाला देण्यात येणार आहे? आता ज्या महिलांनी फॉर्म भरलाय त्यांना काही करायची गरज नाही, तुम्हाला घरपोच पिठाची गिरणी येणार आहे। पण जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला 2 डॉक्युमेंटच जमा करायचं। तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल म्हणजे पूर्ण डिटेल त्यांच्याकडे आहे, लाडक्या बहिणींची सर्व डिटेल त्यांच्याकडे आहे। फक्त तुम्हाला हे 2 कागदपत्र जोडावेच लागणार आहे। सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं घरचं लाईट बिल, बघा लाईट बिल, तुमच्या घरात लाईट बिल जे येतं ते तुम्हाला लाईट बिल, आणि दुसरं म्हणजे तुमचा घराचा 7/12 या 2 कागदपत्र तुम्हाला जॉईन करायचे आहे। 2च कागदपत्र त्यांनी दिलेले आहे की पहिलं कागदपत्र आहे तुमचं लाईट बिल, ठीक आहे, लाईट बिल, आणि दुसरं म्हणजे तुमच्या घराचा 7/12, बघा 7/12 असतो ना तुमच्या घराचा, या 2च कागदपत्र तुम्हाला जॉईन करायचं आहे। आणि पिठाची गिरणीसाठी एक पोर्टल ओपन केलं गेलं असेल, त्यावर पोर्टलमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरताना हे 2च डॉक्युमेंट लागणार आहे। जर हे 2 डॉक्युमेंट तुमच्याकडे क्लिअर असतील तर तुम्हाला पिठाची गिरणी, जसं भांड्यांची किट वाटप झाली तसंच पिठाची गिरणी घरोघर वाटप होणार आहे। तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लगेच याचा फॉर्म भरून टाका। ही वेबसाईट आता चालू झालेली आहे, तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। लाडकी बहीण योजनेला जे डॉक्युमेंट तुम्ही दिलेलं आहे ऑलरेडी दिलेलं आहे, फक्त तुम्हाला हे 2च डॉक्युमेंट तुम्हाला जॉईन करायचे आहे। आणि त्यावर एक म्हणजे तुमचा पासपोर्ट साईज फोटो सुद्धा लागणार आहे, फोटो सुद्धा तुम्ही त्याला जॉईन करून द्यायचा। आणि असं तुमच्या सेतू केंद्रावर जाईन ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे। ऑनलाईन फॉर्म तिथं भरून हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे। ते सर्व काही तुमचे सायबर कॅपवाले, मिनी ब्रँचवाले ते करून देतील। फक्त तुम्हाला 2 डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आणि पिठाची गिरणीचा लाभ घ्यायचा आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वांनाच याचा लाभ भेटणार आहे आणि सर्वांना याचा लाभ भेटो म्हणून तुमच्यासाठी अत्यंत अपडेट समोर घेऊन आलेलो आहे। म्हणून आताच्या आता व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून ही जी बातमी आहे सर्व महिलांना पिठाची गिरणी भेटली पाहिजे, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। म्हणून वेगवेगळ्या लोकांना तुम्ही या व्हिडिओला शेअर करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगायचं तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता